माननीय अण्णा व पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतले नगरसेवक आणि राज्याचे माजी मंत्री बापू, आम्ही हा जो MAची जी सुरुवात केली अण्णा, ज्यावेळेला ह्याची खरी सुरुवात महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठा मूक मोर्चे चालू झाले, त्या मराठा मूक मोर्चे चालू झाल्यानंतर आपण ज्या नोकरीसाठी आंदोलन चालू होते, मोर्चे चालले होते, आपण नोकरी देणारे होऊ ह्या उद्देशाने आम्ही ही संघटना सुरुवात केली. 10-14 लोक आम्ही होतो. त्यानंतर या आजपर्यंत इतका मोठा व्यावसायिक समुदाय हा निर्माण झाला. आणि आम्ही कशी संस्था चालू झाली, काय झाले, सगळं सांगितलेलं आहे. आता मी जास्त वेळ घेणार नाही, आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळं आमच्या थोड्या ज्या काही अपेक्षा आहेत, आपल्या सभागृहात असलेले सर्व मान्यवर जे देशाचे, राज्याचे, शहराचे पॉलिसी मेकर, डिसिजन मेकर आहेत, या सर्वांकडून आम्हाला अण्णा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची जवळजवळ 13 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यामधून अंदाजे 32-35% म्हणलं तर 4 कोटी मराठा आहेत आणि राज्याच्या जो एकूण व्यवसाय आहे किंवा व्यावसायिक आहेत ह्याच्या संख्येमध्ये आपण अल्पसंख्याक आहोत आणि अल्पसंख्याकाला नेहमी संघटना काढायची गरज पडते. तर आम्ही त्या दृष्टीने वाटलं की आपण व्यवसायामध्ये येण्यासाठी संघटना काढली पाहिजे. संघटना काढताना आम्ही 3 मी मिलिंद कांबळे जे डिक्कीचे चेअरमन आहेत, त्या काळी भारताच्या पहिल्या बजेटमध्ये जे 14चं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये त्यांच्या डिक्कीसाठी 50 कोटीचं अलोकेशन केलं होतं. म्हणजे दलित व्यावसायिक जी संघटना आहे त्यासाठी ते केलं होतं आणि ते सोशल रिफॉर्मसाठी झालं होतं. आम्ही त्यावेळेला ठरवलं की आपण पण अशीच आपली संघटना असावी, ज्या संघटनेचं कडून एक उद्या भविष्यामध्ये इतकं मोठं काम व्हावं की ज्या पद्धतीने CCI आहे, फिक्की आहे, जितो आहे, डिक्की आहे, ह्या संस्थेसारखं आपली संस्था व्हावी. ज्या संस्थेचे जे मतं आहेत त्या मताचा विचार राज्याच्या, देशाच्या बजेट करताना, धोरण करताना आमच्या विचारलं जावं किंवा आपली मतं तिथं मांडता यावीत, जेणेकरून आपण व्यवसायाला पाठबळ किंवा आपल्या मत मिळेल आणि त्यानंतर आपल्याकडे नवीन उद्योजक तयार होतील. ह्या दृष्टीने ही संघटना चालल्यानंतर आता आमचं हे मोठं पुढचं ध्येय आहे. आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चॅप्टरचं काम चालू आहे. हा इतका मोठ्या लेवलचा एक्सपो होतोय. हा संघटना चालू करताना आम्ही हे एक्झिबिशन ठरवल्यानंतर आम्ही विचार केला की आजपर्यंत आम्हाला जे आपल्या समाजातले मोठे उद्योजक आहेत, सतीश दादा असतील, हनुमंतराव गायकवाड असतील, जयेश काटकर आहेत, जगदीश दादा कदम आहेत, ह्या आणि आज असे असंख्य 10 लोकांनी आम्हाला आजपर्यंत मार्गदर्शन केलं. परंतु आता आम्हाला पुढच्या टप्प्यात जायचं असेल तर आमच्याकडे असलेलं ज्ञान किंवा आमच्याकडे असलेलं जे नेटवर्क आहे हे आम्हाला पुरेसं नाही. तर आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, सपोर्ट, साथ आणि जी काही तुमच्याकडे असलेले सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीममुळं आम्हाला आमच्या संघटनेच्या सभासदांना मिळेल आणि संघटना अजून मोठी होईल आणि मोठा व्यवसाय आपल्याकडून होईल. साहेब, आता दावोसमध्ये ह्यावेळेला आपले मुख्यमंत्री साहेब गेले होते, त्यावेळेला जे काही तिथे MOU झाले ते MOU मध्ये नाव पाहिले तर आपल्यापैकी कोणी नव्हतं. असं आम्ही विचार करतो की येत्या 2-4-5 वर्षामध्ये आपल्या लोकांचे पण तिथे MOU होतील. त्या दृष्टीने तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे. आणि ज्यावेळेला हा एक्झिबिशनचा आम्ही बोललो, मी अण्णांशी बोलल्यानंतर अण्णाला म्हणलं, अण्णा मुख्यमंत्री साहेबांना हे उद्घाटनाला बोलवायचं आहे. अण्णांनी लगेच होकार दिला. अण्णा म्हणले मी पण बोलतो, तुम्ही पण बोला, निमंत्रण द्या. राज्यातल्या सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण ऑलरेडी दिलेलं आहे आणि इथून पुढचं आमंत्रण किंवा जी पुढचं फॉलोअप आहे ते अण्णा करणार आहेत. आणि ह्या एक्झिबिशनबद्दल सगळं बोललेलं आहे. परंतु अण्णा आम्ही असं ठरवलं की इथून पुढं पुणे, नवी मुंबई या ठिकाणी
ज्या मराठा समाज या वर्किंग वुमन आहेत ह्यांच्यासाठी एखादं आम्हाला प्रत्येक शहरामध्ये एखादं हॉस्टेल, आपल्या समाजाची एखादी बँक, निकमार सारखी एक मोठी संघटना जिथं बिझनेस एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करता येईल, जे ट्रेनिंग देईल, जिथं मार्गदर्शन करेल आणि आपल्याला पुढं हा सगळा उद्योग जे आम्ही हा चालू केलेला प्रवास आहे हा एक वेगळ्या मोठ्या टप्प्यावर जाईल ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आणि हे सगळं आता आम्ही ह्या टप्प्यापर्यंत आलो. आज आम्हाला वाटलं की तुम्हाला हे सगळं दाखवलं पाहिजे आणि आज तुम्हाला सर्वांना दाखवलेलं आहे. आता आम्हाला इथून पुढची झेप घेण्यासाठी इथून पुढं आपलं सदैव मार्गदर्शन, साथ आणि सपोर्ट आपल्या सर्वांचं लागणार आहे. आणि आमच्या विनंतीस मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी सर्वांचं अजून एकदा आभार व्यक्त करतो. आणि आपण अण्णांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत. मी आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. थँक्यू.